नमस्कार. आज आपण कच्च्या पपईपासून एक आगळावेगळा आणि वर्षभर टिकणारा असा एक पदार्थ पाहणार आहोत. याआधीसुद्धा माझ्या चॅनलवर मी भरपूर अशा वाळवणाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता हे कच्च्या पपईचा जे आपल्याला सांडगे करायचे आहे त्यासाठी मी पपईचे पूर्ण सालं काढून घेतलेले आहेत आणि आतल्या बिया वगैरे काढून ते छान स्वच्छ करून घेतलं आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण पपई ही साफ करून घेतलेली आहे आणि आता किसणीच्या साहाय्याने आपण त्याचे लांब लांब किस असा पाडून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी 1.25 पपई वापरलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला छान असा किस करून घ्यायचा आहे. आणि अजून पपईचे मी खूप सारे पदार्थ शेअर करणार आहे, तरी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या पद्धतीने आपला जो किस झालेला आहे तर तो आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेत आहोत आणि उरलेली पपईसुद्धा आपण आता किसून घेणार आहोत. तर 1.25 पपई मी या ठिकाणी घेतलेली आहे. भरपूर असा किस आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण आता छान बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आहेत आणि त्याचसोबत कोथिंबीर आहे, जिरं आहे, धने पावडर आहे आणि तिखट आहे. तर हे सगळं साहित्य आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि बारीक कापलेले टमाटे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घातलेले आहे आणि भरपूर असे तीळ आपण यामध्ये घातलेले आहे. त्यामुळे खमंग अशी चव आपल्या या सांडग्यांना येते. आणि तीळ हे अतिशय पौष्टिक आहे. रोज थोड्या प्रमाणात तरी आपल्या शरीरात तीळ हे गेले पाहिजे. आणि हे भिजवून घेतलेले पोहे आहेत, तर मी अंदाजानुसार थोडेसे 2 मोठे भिजवलेले पोहे यामध्ये घातलेले आहे आणि आपल्याला चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण सगळं एकजीव असं एकत्र कालवून घेणार आहोत. पोहे आपण बाइंडिंगसाठी वापरलेले आहेत. जास्तीत जास्त हा पपईचा किस आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर आता मला वाटलं की थोडेसे कमी वाटत आहे पोहे, म्हणून मी संपूर्ण पोहे यामध्ये घालून घेतलेले आहे. जवळजवळ 3 मुठी हे पोहे आहेत. आणि सगळं एकत्र कालवल्यानंतर आपण अगदी अशा हलक्या हाताने तो किस उचलायचा आहे आणि हलका गोळा करायचा आहे. खूप दाबायचं नाही, त्यामुळे आपले सांडगे जे आहे तर हे छान असे पोकळ तयार होतात. आणि त्याला आपण एका काड्याचं जे असं गोल टोपलं आहे माझ्याकडे, तर त्याच्यावर आपण टाकून घेणार आहोत. तर सुंदर असे टमाटे आहेत, त्यामध्ये हिरवी मिरची आहे, थोडं तिखट आहे, जिरं आहे, कोथिंबीर आहे. या सगळ्यामुळे अतिशय सुंदर चव आपल्या ह्या सांडग्यांना येते. करायला अतिशय सोपे असे आहे. फक्त कच्ची पपई आपल्याला मिळाली पाहिजे. मी भरपूर दिवसापासून या पपईची वाट पाहत होती आणि शेवटी मला 2-3 पपया मिळालेल्या आहेत आणि त्यापासून मी आता 1-2 रेसिपी या टाकणार आहेत. तर सुरुवातीला आपण सगळ्यात आधी ऊन असल्यामुळे आपण सांडगे तयार करून घेतलेले आहे. छान कडकडीत उन्हात आपल्याला ते वाळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण पाहू शकतात हे पूर्ण टोपलंभर. आणि त्यानंतर एक अशी मोठी प्लेट आहे माझ्याकडे, तर त्याच्यावर मी प्लॅस्टिक टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण हे उन्हामध्ये आता वाळत घातलेले आहे. आणि आता हे वाळलेले आपले सांडगे तयार झालेले आहेत. तर आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये हे भरून ठेवत आहोत आणि भरपूर असे हे सांडगे तयार झालेले आहेत. तर हे आपण वरण भातासोबत, खिचडीसोबत, कधीतरी तोंडी लावायला आपण तळून हे खाऊ शकतो. अतिशय सुंदर चव याची येते. यासोबत अनेक उन्हाळी वाळवणाच्या, विशेषतः टोमॅटोचे सांडगे जे आहेत तर ते आपण अतिशय सोपे असे आहेत, तर ते करून आपण वर्षभरासाठी ठेवू शकतो. खमंग कुरकुरीत. त्याचसोबत गाजराचे सुद्धा सांडगे आहेत. अनेक अशा वाळवणाच्या रेसिपी आहेत, पापड आहेत. उपवासाचे तर विविध पदार्थ ह्या वाळवणाच्या रेसिपीमध्ये मी टाकलेले आहेत. तर आपण नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्यामुळे काय होईल की आपल्याला जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. सुंदर असे आपले हे सांडगे तळून
तयार झालेले आहेत. रंगसुद्धा खूप छान आहे आणि खुसखुशीत, चवीला अगदी छान असे हे सांडगे आहेत. धन्यवाद.